सुंदर ते दान उभे विटेवरी 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 कर गटेवरी देवोनी मकर कुंडले सपदी सवनी मकर कुंडले सपदी सवनी मकर कुंडले सपदी सवनी मकर कुंडले सपदी सवनी कंठी गौतुमनी विराजित
अवघीच फिरते घडली एक वेळा अवघीच फिरते घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच फिरते घडली एक वेळा अवघीच फिरते घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळा भेटी कुंडलिका दृष्टी देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया म्हणे जन्मायाचे साथ म्हणे जन्मायाचे साथ विठ्ठलाची एक देखलिया
आवगीच पापे गेली दिगंतरी आवगीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया
अवघीच तीरते घडली एक वेळा, अवघीच तीरते घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, अवघिया संता एक वेळ भेटी, अवघिया संता एक वेळ भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, पांडुरंगा करू प्रथम नमो, दुसरे चरण संतांची, त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू, बाबाची सद्गुरु दास होता, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फूर्तिं प्रदेशं, विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमोजी ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, जयाच्या कृपेने निजबोध झाला, दयाच्या दर्शनी निज ताप गेला, आम्हा साधकांचा असे ज्ञानदाता, श्री गोपाळ बाबांसी नमितो मी आता, गुरु हा संत कोळीचा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिना देव तुझा, गुरु बिना देव तुझा, गुरु विना देव तुझा, गुरु विना देव तुझा, अवघीच तीरते घडली एक वेळा, किंवा अवघीच तीरते घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त समयी, प्राप्त स्थळी, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा राजा पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझे सद्गुरु असणारे स्वानंद सुखनिवासी, वैकुंठवासी, प्राप्त स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु गुरुराया घनश्याम बाबा सावंत, स्वानंद सुखनिवासी, वैकुंठवासी, प्राप्त स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु गुरुराया गोपाळ बाबा कांगे, सद्गुरुनाथ नित्यानंद बाबा कांगे आणि तुमच्यासारख्या थोर संत जनमाय बापांच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला गायलेला अभंग
या यथाभूत भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झालेले श्री क्षेत्र देहू निवासी यांना वारकरी संप्रदायाचं कळश म्हटलं जसे असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा पंढरी या क्षेत्राचं वर्णन करणारा, पंढरी या क्षेत्राचा महिन्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल ह्याचा आवाज कमी केला थोडं तरी चालेल, हमिंग दे. अवघीच तीरते घडली एक वेळा किंवा अवघीच तीरते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराया काही ठिकाणी जर विचार केला तर ह्या अभंगामध्ये तुकोबाराया 4 गोष्टींचं प्रामुख्याने वर्णन करतात. पहिली गोष्ट म्हणजे तीर्थाचं वर्णन करतात. ह्या पंढरपुरातून जे नित्य वाहत आहेत अशा तीर्थाचं वर्णन करतात. काही ठिकाणी तीर्थ असतं पण क्षेत्र नसतं, काही ठिकाणी क्षेत्र असतं पण तीर्थ नसतं. परंतु तुकोबाराया या अभंगामध्ये संपूर्ण अभंगाचा जर विचार केला तर काही प्रकारचे अभंग असतात तिथं त्या अभंगामध्ये फक्त क्षेत्राचं वर्णन केलं जातं, काही ठिकाणी फक्त तीर्थाचं वर्णन केलं जातं, काही अभंगांमध्ये फक्त संतांचं वर्णन केलं जातं आणि काही अभंगांमध्ये फक्त देवाचं वर्णन केलं जातं. तरी सर्वच अभंगांचं सार करून तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये ह्या 4 गोष्टी एकत्रित मांडल्या. पहिल्या चरणामध्ये सांगितलं अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा. या जगातल्या सगळ्या तीर्थांचं पुण्य तुकोबारायांनी कोणाला दिलं? चंद्रभागा नुसती पाहिली तरी जगातल्या सगळ्या तीर्थांचं आपल्याला काय भेटतंय? पुण्य भेटतंय. सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य, सगळ्या तीर्थांचं दर्शन केल्याचं पुण्य कशामुळे भेटतंय? अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा हे कलिया. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय करतात? या पंढरी क्षेत्राचे वर्णन करतात. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. पाप करताना एक क्षण सुद्धा लागत नाही, परंतु जर ते पापाचं क्षालन करायचं असेल तर त्याला काही वेळेस तर अख्खं जीवन जातं तरी सुद्धा पाप आपल्या आयुष्यातून निघून जात. तुकोबाराय याच्यावरती सुद्धा प्रमाण देतात. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी काय म्हटलंय? देखलिया म्हटलंय. नुसती पंढरी पाहिली तरी आपल्या आयुष्यातले पाप काय होतात? निघून जातात. त्याच्या पुढे तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. कारण ह्या पंढरपूर क्षेत्राला किंमत कोणामुळे आहे खरं तर पाहायला गेलं तर जर पुंडलिकरायाने पांडुरंगाला इथं बसवलं नसतं तर आपण आज इथं आलो असतं का? आपण इथं आलोच नसतो. कारण ज्या महात्म्यामुळे हे तीर्थक्षेत्र वसलं असं म्हणजे पुंडलिकराय त्याचं वर्णन करतात तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया. आणि शेवटच्या चरणामध्ये मानवी जीवनाचं संपूर्ण मानवी जीवनाचं सार तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्यावरती काही ऋण असतात. आपल्यावरती आई वडिलांचे असू द्या, संतांचे आहेत, पितरांचे ऋण आहेत, देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचे ऋण आहेत, शेतकऱ्यांचे ऋण आहेत. अशा सगळ्या ऋणातून मुक्त होण्याकरता आणि आपण जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक होण्याकरता एकच उपाय सांगितला तुकोबारायांनी. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर ह्या जन्माला आल्याचं सार्थक होतं असं तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये वर्णन करतात. आजच्या अभंगाचा माझ्या अल्पदेशा बुद्धिमत्तेप्रमाणे धावता विषय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल सेवेला सुरुवात करत असताना वाक्याचं आद्य कर्तव्य ठरतं की अल्पसा परिहार परिचय करून देणं. परिहार परिचय करून देत असताना आम्हाला सगळ्याच माहिती आहे आज इथे येण्याचं निमित्त. कारण अनेक वर्षापासून चालू असणारी ही आपली कार्तिक वारी. कार्तिक वारीच्या निमित्तानं पहिली आपल्याकडे कीर्तन होत नव्हती. गेल्या वर्षीपासून आपण हा नवीन उपक्रम सुरू केला. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य गोपाळ बाबा कांगे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरू नित्यानंद बाबा कांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सद्गुरू सतीश महाराज सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा कीर्तन सोहळा आयोजित केला. गेल्या वर्षी सुद्धा नवमी दशमी आपण 2 दिवस कीर्तन केली. या वर्षी सुद्धा आपण नवमी दशमी असा 2 दिवस कीर्तनाची सेवा आपण ठेवली. त्या निमित्तानं आजची ही नवमीच्या दिवसाची कीर्तनवृत्ती सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्या मंडळाचे आभार मानतो कारण त्यांनी कीर्तन करण्याची मला संधी दिली. हल्ली कोण डबल बुवा ठेवत एकदा झाला मग ह्या वर्षी कोणतरी नवीन. आम्ही काही ठिकाणी सप्त्याला जातो तिथं असंच असतंय.
तो बुवा गेल्या वर्षी झाला ना, यंदा दुसऱ्याला कुणाला तरी बोलवा. बुवा तोच किंवा बुवा जरी वेगळा असला तरी अभंग तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे बदलणार आहेत का? सुरुवात रामकृष्ण हरीनाथ आणि शेवट जय हरी विठ्ठलने सांगणार पण तेच, फक्त माणूस बदलतो. तरी सुद्धा आजची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली, त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि माझ्या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबाराया वर्णन करीत असताना तुकोबा म्हणतात अवघीच तीरते. अवघीच म्हणजे किती, सगळीच, या जगात असणारी सगळीच तीरते. अवघीच तीरते घडली एक वेळा किंवा घडती एक वेळा. एक वेळा घडते पण कशामुळे? पण ह्या अगोदर आपण विचार करायला गेलं तर ह्या जगात अशी तीर्थ किती आहेत? तीर्थ आपण सगळ्यात तीर्थ माहितीये का? तीर्थ सत्यनारायणाच्या पूजेला देतात ते नाही बरं का. दुधामध्ये दह्यामध्ये साखर टाकतात, मध टाकतात, आणखी काय टाकतात, तुळशीचं पत्र टाकतात, आणखी काही गोष्टी टाकल्याच्या नंतर काय करून देतात ते आपण त्याला तीर्थ म्हणतो. काही ठिकाणी काय म्हणतो? पंचामृत म्हणतो. तसं तीर्थ नव भगवंताच्या स्वतःच्या पदस्पर्शाने पावन झाली, तिथं भगवंताचा वास तिथून निघालेले आहे असं तीर्थक्षेत्र. जगात जर विचार करायला गेलं तर शास्त्राप्रमाणे ह्या जगात एकूण 3.5 कोटी तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थ सांगितले. पण 3.5 कोटी तीर्थ का सांगितली? आता आपण म्हणतो प्रमुख आपल्या माळ्यात 108 मणी म्हणून तीर्थक्षेत्र आपण तीर्थ म्हणतो 108, पण त्याची प्रमुख तीर्थ 108 सांगितली. परंतु जगात जर विचार केला तर 3.5 कोटी तीर्थांचं वर्णन आलेले आहे. आता ते 3.5 कोटी तीर्थ एका कीर्तनात मला काही सांगणं शक्य होणार नाही. मी सांगितलं हे शक्य झालं मला, तरी पण ऐकणाऱ्यांच्या ते कानात शिरेल याची शक्यता. 3.5 कोटी तीर्थ आहेत. त्या 3.5 कोटी तीर्थांची निर्मिती का झाली असावी? तसा जर शास्त्राचा विचार केला तर जगातली सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे एक आहे. एक तर आपण आकाशातले तारे मोजू शकत नाही आणि आपल्या अंगावरचे केस किती आहेत ते आपण मोजू शकत. शास्त्राने याला सुद्धा मर्यादा घातली आणि याचं सुद्धा गणन. आपल्या एका मानवाच्या शरीरावरती एकूण 3.5 कोटी रोम सांगितले शास्त्रामध्ये, म्हणजे 3.5 कोटी केस सांगितले. 3.5 कोटी मुळाच्या 3.5 कोटी केसांच्या म्हणजे रोमाच्या खाली एक छिद्र आहे. त्या एका छिद्रामध्ये एक पाप. आपण केलेले कर्म एक पाप असतात ते एका छिद्रामध्ये जाऊन बसतात. मग त्याकरता आता 3.5 कोटी आपण आता शास्त्राने वर्णन केलं. 3.5 कोटी रोम एका माणसाच्या अंगावरती. आता ज्याला टक्कल पडले त्याची किती गेली आणि किती राहिली तेवढं गणित काय आपल्याला जमायचं? कारण आमची अजून गेल्याची नाही, थोडीफार शेंड्या ओढून जातात. आता त्याचं काय वर्णन कुठं आलेलं नाही. परंतु शास्त्रामध्ये आल्याप्रमाणे 3.5 कोटी रोम सांगितले. आपल्या अंगावरती किती? 3.5 कोटी छिद्र सांगितली. मग ती 3.5 कोटी छिद्र आपल्या शरीरावरती का? कारण एकूण पाप सांगितले 3.5 कोटी. मग आपण जसं जसं पाप करू तसं एक छिद्र त्या पापाने काय होतं? भरत जातं. एक पापाने एक छिद्र काय होतं? भरत जातं. मग ज्या वेळेस माणसाच्या अंगावरती सर्व छिद्र भरली जातात त्यावेळेस पाप किती होतात? 3.5 कोटी. मग 3.5 कोटी भगवंताने तीर्थ याकरता निर्माण केली की 3.5 कोटी पाप आहेत ते निघून जावे. एका तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर एक पाप काय होतं? निघून जातं. आपल्याला पंढरपूरला जरी यायला म्हटलं तरी सुट्टी नाही, कुणाचा भात कापायचा असतो आणि सध्याची ही परिस्थितीच आहे म्हणा, भात कापायचा असतो, कुणाला सुट्टी नाही. एक तीर्थक्षेत्र वर्षातून करायला आपल्याला काय जातं? जड जातं. मग 3.5 कोटी तीर्थ करायची म्हटली तर अख्खं आयुष्य तरी पुरेल का? अख्खं आयुष्य पूर्ण आहे का? नाही ना पूर्ण. मग 3.5 कोटी तीर्थ जर आपल्याला करायची असतील तर करावं काय? तुकोबाराया म्हणतात की तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये वर्णन अवघीच तीर्थे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा सांगितलं. मग तुकोबारायांचा तसा विचार केला तर तुकोबाराय एका पंढरीच्या वारीशिवाय तुकोबारायांनी कोणती वारी केली नाही. तुकोबारायांनी एका पंढरीच्या वारीशिवाय कोणती वारी केली नाही. मग तुकोबारायांनी 3.5 कोटी तीर्थ पाहिली तरी कधी? किंवा 3.5 कोटी तीर्थांचं वर्णन करतात तुकोबाराय. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. मग तुकोबारायांना माहिती तरी कसं पडलं की या जगात एवढी तीर्थ आहेत म्हणून? तर त्याचं कारण असं की तुकोबाराया मागच्या अवतारामध्ये नामदेव राया होते. नामदेव राया जगद्गुरु तुका या अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो. जगद्गुरु तुकोबाराया अवतार कुणाचे? नामदेव रायाचे अवतार. मग नामदेव राय एकाच युगाचे होते का? चवयुगाचा भक्त नामा उभा किरकोळे, उभा
पाठी मागे डोळे पाठी मागे डोळे तव योगाचा वंदनामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे झाकून उभे दिसणे पाठी मागे डोळे झाकून उभे दिसणे नामदेवरायांची भक्ती एक युगाची होती का? चौयुगाचा भक्त म्हणजे सतयुग, द्वापरयुग, कलियुग आणि त्रेतायुग 4 युगांमध्ये नामदेवरायांनी भक्ती केली. नामदेवरायांनी एकट्यानेच भक्ती केली का? अहो, नामदेवरायांसोबत जनाबाई सुद्धा 4 युगाच्या भक्त सांगितल्या जातात. एक जनाबाईंचा अभंग आहे. आता ते बाबा आपल्या फळावरती म्हटलं जातं, जनाबाईंचा अभंग आहे. पहिल्या अवतारामध्ये नामदेवराया कोण होते, दुसऱ्या अवतारामध्ये नामदेवराया कोण होते, तिसऱ्या अवतारामध्ये नामदेवराया कोण होते आणि चौथ्या अवतारामध्ये नामदेवराया कोणते आणि नामदेवराया असताना जनाबाईंची भूमिका कोणती होती. आता आपल्याला जवळ की नाही आपण बघू, प्रयत्न करू. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संगीत. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संगीत. ऐका नामयाचा जन्म पुढे वंचित. ऐका नामयाचा जन्म पुढे वंचित. कृतयुगी नामा प्रल्हाद, कृतयुगी नामा प्रल्हाद. कृतयुगी नामा प्रल्हाद, कृतयुगी नामा प्रल्हाद. पदवी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. पदवी नाम माझे मर्यादिते पद. ऐका हो नामयाचा मूळ संगीत. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संगीत. ऐका नामयाचा जन्म पुढे वंचित. ऐका नामयाचा जन्म पुढे वंचित. वंचित. त्रेतायुगी नामा अंगद, खूप नाम माझे भरती मारिलात. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. जनाबाईंनी नामदेवरायांच्या जन्माच्या खुणा सांगितल्या आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. कलियुगी नामा विठ्ठल चिंतनी, त्याच्या चरणालाही दासी जनी. नामदेवरायांनी कोणता अवतार घेतले जनाबाईंनी सांगितले. कलियुगात नामदेवरायांनी 2 अवतार घेतले, परंतु नामदेवरायांचा कलियुगातला अवतार चालू असताना नामदेवरायांना ज्ञानोबारायांच्या स्वरूपाने काय झाले, अख्ख्या जगातील तीर्थांची भ्रमंती झाली. ज्ञानोबारायांच्या स्वरूपाने ज्ञानोबारायांनी भगवान पंढरीश पांडुरंगाकडून काय केली, नामदेवरायांना तीर्थयात्रेला नेण्याची परवानगी काढली. भगवंताचे लढीवाळ भक्त असणं ज्ञानोबारायांना पांडुरंगाला नाही पण म्हणता आलं नाही. नामदेवरायांची इच्छा नसताना सुद्धा नामदेवरायांना तीर्थयात्रेला जावं लागलं. तीर्थयात्रेला गेल्याचा महिमा काय आपण म्हणतो, गंगा पवित्र की संत पवित्र. जगात सगळ्यात पवित्र तीर्थ जर कोणतं सांगितलं असेल तर ते गंगा सांगितलं. अहो, नुसतं गंगेचं नाव घेतं ना, वाचे वदता गंगा सगळं दोष जाती भंगा. नुसतं तोंडाने गंगा म्हटलं तरी सगळे दोष निघून जातात. मग ती गंगा पवित्र का ज्ञानोबा आहे पवित्र?
गंगा पवित्र की ज्ञानोबाराया पवित्र. ज्या वेळेस नामदेवरायांनी ज्ञानोबाराया तीर्थयात्रा करत असताना ज्ञानोबाराय जेव्हा काशी विश्वेश्वराला गेले, काशी विश्वेश्वराला गेल्याच्या नंतर झालं काय, नामदेवरायांना साक्षात्कार घडला. कारण सोबत कोण होते, ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना काय केलं, काशीचं अधिष्ठित दैवत आहे, काशीचं विश्वनाथ. हा, याचा आवाज कमी केला तरी चालेल, हमिंग देते थोडं. हा, काशीचं विश्वनाथ अधिष्ठित दैवत आहे. ज्ञानोबाराया आणि नामदेवराय ज्यावेळेस सकळ तीर्थांची यात्रा करत असताना काय झालं, ज्ञानोबाराय यात्रा करता करता काय झाले, काशीला गेले. काशीला गेल्याच्या नंतर काशीच्या विश्वेश्वराने स्वतः ज्ञानोबारायांचा हात धरला आणि गंगेत स्नानाला नेले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरिला विश्वनाथ, प्रेमे धरिला विश्वनाथ, प्रेमे धरिला विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरिला विश्वनाथ, प्रेमे धरिला विश्वनाथ, प्रेमे धरिला विश्वनाथ. ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरिला विश्वनाथ, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. त्याच्या पुढचं चरण आहे, ज्ञानदेवाच्या पायी मिठी घाली गंगाबाई, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. अहो, ज्ञानोबारायांच्या चरणाला गंगा म्हणजे ती पवित्र असणारी गंगा ज्ञानोबारायांच्या चरणाला काय केली, गंगाबाईंना मिठी मारली. अहो, मिठी अशी मारली की गंगाबाई ज्ञानोबारायांच्या चरणाची मिठीच सोडेना. मग शेवटीला नामदेवरायांना म्हणावं लागलं, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेवा सर्वा ठाई, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानोबारायांसोबत केलेल्या अखिल विश्वाच्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबारायांसोबत केलेल्या तीर्थयात्रेमध्ये नामदेवरायांना काय आला, हा नामदेवरायांना काय आला, अनुभव आला. आणि तोच अनुभव नामदेवरायांनी पुढच्या अवतारात तुकोबारायांच्या म्हणजे नामदेवरायांचा पुढचा अवतार तुकोबाराय आहे. मग त्या तुकोबारायांच्या अवतारामध्ये काय केलं, मागच्या जन्मात सकळ केलेल्या तीर्थयात्रेचं भ्रमण त्याचा आलेला फक्त एका चंद्रभागात बघितल्याच्या नंतर तुकोबारायांना तोच अनुभव आला आणि त्याचं वर्णन करतात महाराज अभंगाच्या
तुकोबारायांनी मागच्या जन्मामध्ये सर्व तीर्थांची भ्रमंती केली, परंतु मागच्या जन्मामध्ये तीर्थांची भ्रमंती केली, पण तोच अनुभव तुकोबारायांना कोणत्या स्वरूपाने आला? चंद्रभागेच्या स्वरूपाने. चंद्रभागा बघितल्याच्या नंतर काय झालं? तुकोबाराया अवघीच तीर्थे. तुकोबारायांना जगातल्या सगळ्या तीर्थांचं पावित्र्य म्हणजे तीर्थांचं पुण्य, गेल्याचं पुण्य तुकोबारायांना तिथं जाणवलं. संतांना जाणवतं, संतांना काही गोष्टी जाणवतात. आपल्याला बाजूला ऍक्सिडेंट होत असला तरी जाणवत नाही, समोरच्याला अटॅक येतोय जाणवत नाही. पुढं आपण जाताना बारीला बघितलं, हा तुझी बारी नंतर काढतो मी, थांबा. वारीला आम्ही दर्शनाला गेलो, आम्ही मागणं आल्याच्या नंतर काय झालं? पुलावरती एक बाबा कमी झाला, त्याचा काही एवढं काही खास फरक पडत नाही त्यांनी, फिरवा तिकडं त्याला. हा आम्ही काय झालं? दर्शन बारीला गेलो, बारीला गेल्याच्या नंतर पुलावरती एक बाबाची तब्येत अचानक बिघडली. तिकडं फिरवा, खिडकीकडे फिरवा त्याला. एक बाबांची तब्येत बिघडली आणि पुलावरती पूर्ण गर्दी, पूल ब्लॉकच झाला जवळजवळ 15 सिटीपर्यंत संपूर्ण पूल खाली. अचानक झालं काय? आता समोरच्या बाबांना काहीतरी त्रास होते, मागच्या इथं बस, चला पुढे त्याला घ्या बाजूला, चला पुढे त्याला घ्या बाजूला, चला पुढे. असं करून जमतं का? आपल्याला समोरच्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे, बरोबर ना? आणि आम्ही जवळजवळ आम्हाला लाईन मंडपातच भेटली, परंतु आमचं नशीब एवढं 2 तासात दर्शन झालं. आमचे विनोद महाराज सकाळी आले, ते आता दर्शनावरून आले परत रिटर्न. हा नाही तुम्ही नाही बोला तरी तुमच्यावरती 2 अक्षर आम्हाला खर्ची घालावीच लागतात. विठ्ठल. हा तुकोबारायांना अनुभवाला चंद्रभागा डोळा एक घडी. चंद्रभागा पाहिल्याच्या नंतर सगळं तीर्थांचं पुण्य भेटतं, पण चंद्रभागेत असं आहे तरी काय? पहिलं नाव तरी चंद्रभागा कसं पडलं? कारण ह्या नदीचं नाव आहे भीमा. जी भीमाशंकराचं आपलं अभयारण्य आहे, त्या भीमाशंकराच्या शिवलिंगापासून ह्या नदीचा काय सांगितलंय? उगम सांगितलेला आहे. ही भीमा वाहत वाहत येते आणि इथं येऊन काय होते? पंढरपुरात येऊन चंद्रभागा होते. काही जण म्हणतात तिचा आकार चंद्रासारखा आहे म्हणून तिचं नाव चंद्रभागा. एकदा काय झालं? चंद्राला मोठं पातक लागलं. आता कोणतं पातक लागलं ते सांगितलंय. चंद्राला मोठं पातक लागलं आणि पातक लागल्याच्या नंतर झालं काय? चंद्राला शाप भेटला. शाप, आता उशाप चंद्राने काय केली? उशाप मागून घेतला. उशाप चंद्राला असा भेटला की तुम्ही एक हातामध्ये लोखंडाचा असा दंड दिला गेला, माईकच्या स्टँड सारखा लोखंडाचा दंड दिला गेला आणि चंद्राला सांगितलं, हा लोखंडाचा दंड ज्या तीर्थामध्ये तरंगेल त्या तीर्थामध्ये तुझ्या पापाचं काय होईल? भंग होईल, तुझा पाप नाशलं जाईल, तुझ्या पापाचं निरसन होईल. चंद्राने सगळी तीर्थ केली, जगातली 3.5 कोटी तीर्थांपैकी तीर्थ केली. चंद्र कंटाळला, पण लोखंडाचा दंड कुठं तरंगला? लोखंडाचा कुठं दंड तरंगलाच नाही. मग शेवटीला चंद्राला ऐकून खबर लागली की आधी ग्रुपवरती कीर्तन आहे. म्हटलं चला आता इकडे सगळीकडे आपण फिरून आलो, म्हटलं इथं तरी जाऊया. म्हणून चंद्राने काय केलं? म्हणजे भीमा नावाचं तीर्थ पाहिलं, तीर्थ ऐकलं. मग काय केलं? चंद्र आला तिथे. आल्याच्या नंतर काय झालं? आल्याच्या नंतर आपला जो लोखंडाचा दंड होता तो चंद्रभागेत काय केला? चंद्रभागेत ठेवल्याच्या नंतर तो लोखंडाचा दंड काय झाला? तिथं तरंगला. लोखंडाचा दंड तरंगला आणि चंद्राच्या पापाचं भंग झालं, म्हणून या नदीला नाव चंद्रभागा भेटलं. आवाज काय एवढं मोठं नाही, मास्टरच कमी करा त्याचा. लय शिट्या मारायला लागलाय. झालं थोडंच राहिले. हा तुकोबारायांना काय झालं? आता आपण कुठे मला विसरायला होतो कधी कधी. कुठं होतो बरं आपण? हा चंद्राचं पान. त्या हसण्यासारखं होतं. अनेक विचार डोक्यात चालत असतात. त्या आता बाबा समोर असल्यामुळे मला आणखीन थोडंफार दडपण आले. आणि मोठमोठे कीर्तनकार आहेत, आमचे बंधू महाराज आहेत, साक्षी महाराज आहेत, मोठमोठे कीर्तन नामांकित रत्नागिरी जिल्ह्यात नाव आहे त्यांचं. अगदी पाटणपर्यंत कीर्तन होतात त्यांची. हा